नमस्कार मित्रांनो, स्वागत करतोय MHUच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सॉलिसचा 3210 ट्रॅक्टर बरं का। ॲक्च्युली मला खूप रेकमेंड आलं भूषण भाऊ, सॉलिस कंपनीचा 3210 नवीन ट्रॅक्टर आलेला आहे, तुम्ही याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन सांगा। तुमच्यासाठीच फक्त डिटेल इन्फॉर्मेशन घेऊन आलेलं, म्हणून म्हणतो चॅनलला आहे ना असं लाल रंगाचं बटन दाबून सबस्क्राईब करायचे, व्हिडिओला लाईक करायचे आणि कमेंट करायचे ट्रॅक्टर कसं आहे। ओके, चला सुरुवात करूया एका नवीन व्हिडिओला। तर मित्रांनो स्टार्ट करूया कीपासून। तर की सिंपल आहे, रेग्युलर जी की ती याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा सेलेनाइट स्विच येत नाही किंवा रिमोट कंट्रोल एंट्री बिंट असे कोणतेही फीचर्स येते नाही। त्यानंतर समोरून बघायला गेलं तर पूर्ण जी डिझाईन आहे पूर्ण मस्क्युलर कॅटेगरीमध्ये, ते एक एरोडायनॅमिकली मस्क्युलर बॉडी म्हणतो नाही का तशा टाईपमध्ये। आणि जे बोनट वगैरे आहे पूर्णपणे मेटलचं बनवलेलं आहे, साईड पॅनल्ससुद्धा पूर्णपणे मेटलचे बनवलेले आहेत, त्याच्यामुळे बिल्ड क्वालिटीच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही। समोरून बघायला गेलं तर चार मोठे मोठे हॅलोजन हेडलॅम्प्स, समोरून बघायला गेलं चार मोठे मोठे प्रोजेक्टर LED हेडलॅम्प्स दिलेले आहे। सॉलिडची ब्रँडिंग आहे। ग्रिल व्हेंटिलेशनसाठी जी दिलेली आहे ती टॉपला पण दिलेली आहे, साईडनं पण दिलेली आहे, समोरून पण दिलेली आहे। म्हणजे तुम्हाला व्हेंटिलेशनच्या म्हणजे इंजिन गरम व्हायला जे थंड व्हायला जे हवा म्हणतो नाही का ती खूपच जास्त अमाऊंटमध्ये फ्लो होती। अशा प्रकारचा हा समोरचा सेटअप आहे। बोनट खोलायला लेट मग चावी लावायची आणि इथं बोनटवरती उचलून घ्यायचा आहे हा सेटअप समोरचा। फ्रंटला बंपर दिलेला आहे, वेट लावू शकता, वेटही लावू शकता, त्या बाबतीत कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही। तर असं फ्रंटचं सेटअप। साईडनं आले तर सॉलिडची ब्रँडिंग आहे। सायलेन्सर जे आहे ट्रॅक्टरचं ते बाहेरच्या बाजूने दिलेलं आहे। मोस्ट ऑफ ट्रॅक्टरचे सायलेन्सर जे आहे ते ॲक्च्युली बोनटच्या मध्ये असतात, पण ही आता ओव्हरसाईड कॅटेगरीमध्ये येतो हा ट्रॅक्टर, कारण की हा 4x2 आहे, हा 4x4 नाही आहे, म्हणून हा ओव्हरसाईड कॅटेगरीमध्ये येतो 32 HPचा। तर याच्यामुळे तुम्हाला सायलेन्सर जे आहे बाहेरच्या बाजूने बघायला मिळते। याच्यावरती हीटशील्ड पण दिलेली HOT हॉट असलेली पण आहे, म्हणजे सेफ्टीसाठी असा सेटअप आहे। बॅक साईडला आले तुम्हाला 32ची ब्रँडिंग आहे। LED साईड इंडिकेटर, साईड लॅम्प्स म्हणतो नाही का दिलेली आहे संपूर्ण तुम्हाला। केबिनचं बोलायला गेलं तर केबिनमध्ये तुम्हाला साईड शिफ्टिंग गिअरबॉक्स देतो कंपनी। हे बघा, हे पूर्ण जे गिअर शिफ्टिंग साईड शिफ्टिंग आहे, पण केबिनचा स्पेस जर बोलायचं गेलं तर लाईक ठीकठाक आहे, म्हणजे हम्प आहे गिअरबॉक्स, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटेल, पण हो सवय झाल्यावरती काही अडचण येणार नाही। तर अशा प्रकारचा केबिनचा स्पेस आहे। ओके, त्यानंतरून जी सीट आहे त्याला तुम्ही पुढे मागे नाही करू शकत, त्याला तुम्ही फक्त हाईट ॲडजस्ट करू शकता। आणि सीटला सस्पेन्शन पण दिलेले आहे, ते पण दोन ते हायड्रोलिक शॉक ॲब्झॉर्बर प्लस स्प्रिंग जो कॉईल सस्पेन्शन म्हणतो नाही का ते तुम्हाला दिलेलं आहे याच्यामध्ये। फक्त सीटला तुम्ही पुढे मागे नाही करू शकत, बाकी सगळं करू शकता याच्यावरती। अशा प्रकारचा हा सीटचा सेटअप। त्यानंतरून हे हायड्रोलिक्स कंट्रोल वगैरे तुम्हाला मी नंतरून दाखवेल, पहिले बॅक साईडला येऊया। हे आपलं मडगार्ड आहे। मडगारवरती तुम्हाला मेटल प्लस प्लास्टिकची अशी ड्युअल टाईप फिनिश बघायला मिळते, आणि इथे तुम्हाला मोबाईल होल्डर वगैरे अशा गोष्टी ठेवायला वगैरे नाही का, मोबाईल वगैरे कॉईन्स वगैरे ते जागा पण दिलेली आहे। फ्यूल टँकचं बोलायला गेलं तर फ्यूल टँक जो आहे या ट्रॅक्टरचा तो बॅक साईडला दिलेला आहे। फ्रंट साईडला मोस्ट ऑफ ट्रॅक्टरचे असतात, पण या ट्रॅक्टरचा जो फ्यूल टँक आहे सीटाच्या मागच्या बाजूला दिलेला आहे। 34 लिटरचा फ्यूल टँक आहे, आणि जो फ्यूल टँक बनवलेला तो फायबरचा बनवलेला आहे। इट्स नॉट अ मेटलचा नाही आहे, फायबरचं आहे पूर्णपणे मटेरियल। बॅक साईडला आल्यावरती हेडलाईट लॅम्प दिलेला आहे, बॅक साईडचा एक रिव्हर्स लॅम्प दिलेला आहे, त्याच्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहे, काही LED काही हॅलोजन आहे। त्यानंतर इथे एक हायड्रोलिक आउटलेट दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही तुमची ट्रॉली वगैरे उचलू शकता अशा टाईपचा हा। त्यानंतर इथे तुम्हाला एक स्विच पण दिलेलं आहे आउटलेटसाठी, इक्विपमेंटला तुम्हाला इलेक्ट्रिक सप्लाय असेल तुम्ही इथून देऊ शकता। ओके, आणि हे आपला हायड्रोलिक सेटअप आहे हा पूर्णपणे। याच्यामध्ये जे हायड्रोलिक यूज केलेले ते 3 पॉईंट लिंकेजेसवालं कॅटेगरी 2चे इम्प्लिमेंट्स रन करणारं हायड्रोलिक सिस्टीम दिलेले आहे। ओके, आणि याची वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी 1200 किलोची आहे। ऑटोमॅटिक ड्रिफ्ट अँड ड्राफ्ट कंट्रोल सोबत हा ट्रॅक्टर होतो, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे काही टेन्शन नाही, कारण की ऑरसाईड कॅटेगरी सगळ्यात जास्त मशागतीसाठी यूज केली जाते। सो दॅट्स वाय ड्रिफ्ट अँड ड्राफ्ट असणं गरजेचं आहे। त्यानंतर खाली हे इव्ही हिंजची तुम्ही हाईट ॲडजस्ट करू शकता, टॉपलिंगची पण तुम्ही हाईट वगैरे ॲडजस्ट करू शकता। टॉपलिंगला पण तुम्हाला 1 2 3 ॲडजस्टमेंट दिलेलं आहे, आणि इजी हिंजला पण तुम्हाला 1 2 3 4 ॲडजस्टमेंट तुम्हाला इझी हिंजला पण दिलेलं आहे। PTOचं बोलायला गेलो त्याच्यामध्ये 540 RPMचा PTO होतो, ज्याची पॉवर आहे 26 HP, आणि इको RPMला फिरतो, म्हणजे 1493 1500 RPMला हा PTO फिरतो, म्हणजे इंजिनचं 1500 RPM आणि PTOचं 540 RPM असं, इंजिनच्या 1500 RPMला हा PTO फिरतो असं समजा। अशा प्रकारचा हा पुरा सेटअप आहे बॅक साईडचा, हे तुम्ही बघू शकता। हे टॉपलिंग, हे हायड्रोलिक सिस्टीम वगैरे पूर्ण ॲडजस्टेबल आहे, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण नाही तुम्हाला। हे इझी हिंज वगैरे हा पूर्ण सेटअप आहे। ओके, थोडेसे दुसऱ्या बाजूला आले तर सेमच तुम्हाला एक लॉक दिलेलं आहे, याच्यामध्ये तुम्ही तुमचं इक्विपमेंट वगैरे ठेवू शकता, लाईक डॉक्युमेंट्स वगैरे। बॉटल होल्डर दिलेलं आहे, ड्युअल टाईपवालाचे मडगार्ड म्हणतो नाही का ते पण तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतं आहे। अशा प्रकारचं सिस्टीम आहे। दुसऱ्या साईडला सॉलिडची ब्रँडिंग इन कोलॅबोरेशन विथ यानमार जापान, बरं जापानसोबत कोलॅबोरेशन केलेलं आहे त्यांनी यानमार कंपनीसोबत। 5 वर्षाची वॉरंटी ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड करून देते। तर अशा प्रकारचा हा ट्रॅक्टर आहे। हा जो ट्रॅक्टर आहे तुम्हाला 4x4मध्ये मिळत नाही, हा फक्त तुम्हाला 4x2मध्येच मिळतो, म्हणजे ऑरसाईड कॅटेगरीमध्ये हा ट्रॅक्टर आहे 32 HP ट्रॅक्टर। ओके, आता हे तर झालं तुमचं सगळं इंटेरियर आणि प्लस एक्सटेरियर। आता हे तर सर्व तुमचं एक्सटेरियरबद्दल झालं। आता तुम्हाला टायर सांगतो। टायरचं बोलायला गेलं तर MRF कंपनी टायर दिलेले शक्तीचे। फ्रंट टायरची साईज काय माहिती तुम्हाला 5.15 5 इंचवरून 3.15 इंच डायमीटर,
आणि बॅक साईडला आले तर तुम्हाला ऑर्चर्ड कॅटेगरीमध्ये MRFचे 12.424 टायर बघायला मिळतात. आता विषय काय माहिती आहे का, ऑर्चर्ड कॅटेगरीमध्ये आहे ना 12.4 आहे ना, तर मोस्ट ऑफ ट्रॅक्टरमध्ये 11 इंचचे टायर येतात, पण याच्यामध्ये तुम्हाला कंपनीने किती दिलेले का 12.4चे टायर दिलेले. म्हणजे याच्यामध्ये टायर जे आहे या ट्रॅक्टरमध्ये तुमचेवाले 1 इंचने मोठे दिलेले. सो दॅट्स चिखलात वगैरे अटकण्याचे वगैरे चान्सेस थोडेसे कमी ॲज कम्पेअर टू अदर्स ट्रॅक्टर्स. बरोबर, अशा प्रकारचा हा पूर्ण सेटअप आहे. आता मी तुम्हाला केबिनमध्ये सांगतो. केबिनमध्ये जाण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकार स्टेअर्स वगैरे कंपनी प्रोव्हाइड नाही केलेले आहे आणि हाईट पण नॉमिनल आहे, काही अशा अडचण नाही आहे. त्यानंतरून हा स्टिअरिंगचा इंटरफेस आहे, 3 स्पोक स्टिअरिंग आहे, ती ड्युअल टोन फिनिशसोबत रेड आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन आहे, सिल्वर पण दिलेलं आहे मध्ये सॉलिस कंपनीनं. त्यानंतर इथे आपलं अनलॉक प्लस डिजिटल मीटर दिलेलं आहे. अनलॉकमध्ये काय दिलेलं आहे माहिती आहे का, फ्यूल इंडिकेटर, RPM आणि त्यानंतर आपलं टेम्परेचर इंडिकेटर आणि हावर्स मीटर पण दिलेलं आहे. असा हा सेटअप आहे सिंपल. बाकीचे सगळे लाईट्स वगैरे दिलेले आहे. इथे तुम्हाला 2 बटन बघता, SL आणि आपला हेडलाईट लॅम्प, हे 2 बटन इथे दिलेले आहे. इथे तुम्हाला एक्स्ट्रा बटन्स टाकायचे असतील तर जागा पण दिलेली आहे. हँड ऑपरेटेड ॲक्सिलेटर आहे. त्यानंतर इथे खाली आले तर तुमचं इग्निशन स्विच आहे. इग्निशन स्विच तुमचा सिंपलवाला आहे, कोणत्याही प्रकारचा सिलेंडर स्विच याच्यामध्ये यूज केलेलं नाही आहे. राईट्सचे कंट्रोल आहे आणि इथे स्टॉपर आहे. तर ऑब्वियस जर तुमच्याकडे इग्निशन स्विचने तुम्हाला स्टॉपरची गरज आहे तर हा स्टॉपर तुम्हाला कंपनीने प्रोव्हाइड करून दिलेला आहे. अशा प्रकारचा हा पुरा सेटअप कंपनी डॅशबोर्डमध्ये देते. त्यानंतरून 6 फूट माझी हाईट आहे, त्याच्यामुळे मला काही अडचण नाही बसायला. ओके, ट्रॅक्टरची हाईट पण नॉमिनल खूपच छान आहे. आणि क्लचचं बोलायला गेलं तर सिंगल प्लेट क्लच येतो याच्यामध्ये. ब्रेकचं बोलायला गेलं तुम्हाला ऑइल इमर्स ब्रेकिंग सिस्टीम या कंपनीने ट्रॅक्टरमध्ये दिलेली आहे. ओके, हा झाला तुमचा क्लच, ब्रेक आणि डॅशबोर्डचा एरिया. आता गिअरबॉक्सचं बोलायला गेलं तर तुम्हाला याच्यामध्ये 1 2 3 4 फॉरवर्ड गिअर आणि 1 रिव्हर्स गिअर बघायला मिळतो. ओके, मेन गिअर लाईनमध्ये. आणि सेकंडरी तुम्हाला लो आणि हाय असे 2 ऑप्शन बघायला मिळतात. म्हणजे पूर्ण जर रेशोचं बघायला गेलं तर तुम्हाला 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गिअर तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये कंपनीने दिलेली आहे. स्लायडिंग मेश गिअरबॉक्ससोबत हा ट्रॅक्टर येतो. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं सिंक्रो मेश वगैरे गिअरबॉक्स यूज नाही केलेला आहे, स्लायडिंग मेश गिअरबॉक्स आहे. त्यानंतरून हे ऑटोमॅटिक ड्रिफ्ट अँड ड्राफ्टची कंट्रोल आहे, म्हणजे हायड्रोलिक कंट्रोल आहे. ड्रिफ्ट अँड ड्राफ्ट सेट करण्यासाठी तुम्हाला इथून यूज करू शकता तुम्ही त्याला. इथे बाकीचे काही कंट्रोल्स वगैरे नाही आहे. इथे तुमचं पार्किंग ब्रेक आहे, इथे तुम्ही याला वरती ओढून ठेवलं की तुमचं पार्किंग लिव्हर म्हणतो नाही का, ते दिलेलं आहे. इकडे आले तर तुम्हाला इथे PTO ऑन ऑफसाठी लिव्हर दिलेलं आहे, गिअर लिव्हर. समोर केलं की तुमचं PTO ऑफ होतो, बॅक साईडला केलं की PTO ऑन होतं. तर अशा प्रकारचा हा सेटअप तुम्हाला कंपनी दिलेला आहे. गिअर्स वगैरे स्मूथ आहे, त्या बाबतीत काही अडचण नाही. आणि गिअर्सची पोझिशन पण खूपच छान आहे, त्या बाबतीत पण काही अडचण नाही. ओके, हा पूर्ण असा सेटअप. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला पूर्ण दाखवलेलं एक्सटिरियर इंटेरियर टायर्स. ओके, आता आपण बोलूया इंजिनला. इंजिनकडे जाण्यासाठी आपल्याला काय करायला माहिती का, इथून आहे ना चावी लावून आपल्याला बोनट ओपन करायला लागते. हे बघा, बोनटमध्ये तुम्हाला हायड्रोलिक गॅस स्टार्ट दिलेलं आहे. सो दॅट्स तुम्हाला जास्त मशक्कत करायची गरज नाही. तुम्ही इझिली वरती जरी लुटून दिला तरी तुमचं इंजिन ओपन होणार आहे. तर मित्रांनो, त्यानंतरून आता इंजिनचं बोलायला गेलं तर 32 HP त्याच्यामध्ये इंजिन आहे. 3 सिलेंडर याच्यामध्ये दिलेले आहे, 1 2 3. डायरेक्ट इंजेक्शन टेक्नॉलॉजीसोबत हे इंजिन येतं. तुम्ही बॉसचा फ्यूल पंप बघू शकता. हा फ्यूल पंप तुम्हाला लागतो, तुम्हाला डायरेक्ट इंजेक्शन समजून घ्यायचं. अशा प्रकारचा सेटअप आहे. 2743 CCचं हे इंजिन आहे, जे की प्रोड्यूस करतं 32 HPची पॉवर. ओके, आणि PTOचं बोलायला गेलं 26 HPचं PTO हे तयार करते. त्यानंतरून ना आता ह्या इंजिनचं आता हे झालं. हे इंजिन जे आहे हे पूर्णपणे लिक्विड कूलिंग इंजिन आहे. सो दॅट्स रेडिएटर वगैरे दिलेले, ड्राय टाईप एअर फिल्टर पण दिलेले आहे तुम्हाला. त्यानंतरून हे बाकीचे जे इक्विपमेंट्स म्हणतो नाही का सर्व दिलेले आहे, ज्या बाबतीत काही विषय नाही आहे. हे बघू शकता, अल्टरनेटर वगैरे, हे तुमचं स्टार्टर वगैरे, या सर्व गोष्टी तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये जे आहे रेग्युलर त्याचं तुम्हाला कंपनी प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि बॅटरीची प्लेसमेंट खूप छान आहे. बॅटरी एकदम असं समजा की डायरेक्ट बोनट रेडिएटरच्या पण खाली अशी बॅटरी लपून ठेवलेली. बॅटरी प्लेसमेंट खूपच छान आहे. अशा प्रकारचा हा सेटअप आहे. 32 HPचं इंजिन आहे, तर 3 सिलेंडरवाला. ओके, आणि बोनट पण लावायला एकदम सोपं आहे, त्याच्यामुळे काही अडचण येत नाही तुम्हाला. तर अशा प्रकारचा आहे ना ह्या ट्रॅक्टरचा हा पूर्ण सेटअप आहे. इंजिनचं वगैरे मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे, टायर्सचं पण सांगितलेलं आहे. पॉवर स्टेरिंगचं बोलायला गेलं त्याच्यामध्ये इम्बॅलन्स हायड्रोलिक पॉवर स्टेरिंग मेकॅनिझम येतं. इम्बॅलन्समध्ये काय माहिती आहे का, एकच साईड हायड्रोलिक स्टेरिंग मेकॅनिझम असते, बरोबर. त्यानंतर दुसऱ्या टायरला मोशन जे आहे टायर आउट थ्रू दिले जाते. तर अशा प्रकारचा आहे ना तुम्हाला या ट्रॅक्टरमध्ये जो इंटरफेस आहे तो तुम्हाला बघायला मिळतो आहे. तर आता या ट्रॅक्टरच्या डायमेन्शनचं सांगतो मला, म्हणजे या ट्रॅक्टरची लांबी रुंदी वगैरे सर्व गोष्टी सांगतो. हे सर्व तुम्हाला मी MM मध्ये सांगेल. ओके, आता व्हील बेसचं बोलायला गेलं तर या ट्रॅक्टरचा व्हील बेस किती माहिती का, 1720 mm जो आहे हा व्हील बेस आहे. म्हणजे किती 1.7 मीटर, 1.7 मीटर याचा व्हील बेस आहे. टर्निंग रेडियस म्हणजे याला वळायला 3 मीटर एवढी जागा लागते, म्हणजे पूर्ण आता गोल टर्न मारायला आहे ना 3 मीटर एवढी जागा लागते. त्यानंतरून तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स आहे 315 mm, म्हणजे जमिनीपासून उंची म्हणतो नाही का आपण, ती 315 mmची आहे. त्यामध्ये काही एवढी शंका नाही आहे. फ्रंट ट्रॅक विड्थ म्हणजे समोरची जी विड्थ म्हणतो नाही का, समोरची रुंदी ती आहे तुमचीवाली 1.18 मीटर, म्हणजे असं समजा की 1.1 मीटर तुमचीवाली ही रुंदी समोरची. त्यानंतरून
रिअर ट्रॅक विड्थ म्हणजे काय माहिती आहे का, तुमचं बॅक साईडची जे टायर्स आहे त्यांच्यामधली रुंदी किती माहिती आहे का, ती आहे तुमचीवाली, म्हणजे ती तुम्ही ॲडजस्ट करू शकता 1.1 पासून तर 1.8 मीटरपर्यंत, त्यात काही नाही. आणि टोटल वेट जे आहे ट्रॅक्टरचं ते पूर्ण आहे 1570 किलो, म्हणजे 1.5 टन, 1.6 टनच पकडून चाला, कारण की 70 किलो म्हणजे पकडून चाला 100 किलो, तर 1.6 टन या ट्रॅक्टरचं पूर्ण वेट कंपनीनं दिलेलं आहे. तर अशा प्रकारचा हा जो ट्रॅक्टर आहे सॉलिसचा 3210 आज मी तुम्हाला दाखवला आहे. ओके, ट्रॅक्टरच्या प्राईसचं बोलायला गेलं ना मित्रांनो, 6,70,000 रुपयाची प्राईस आहे. ऑन रोड हा आता दिंडोरीचा विषय, पण लाईक दुसरीकडे जास्त असू शकते, कमी असू शकते, समजून घ्या. आणि आता आपण शेवटला या ट्रॅक्टरचा आवाज ऐकून घेऊया, कारण की आवाजसुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो एका ट्रॅक्टरचा. ओके, तर हे बघा आवाज, म्हणजे तुम्हाला ट्रॅक्टर चालू क्लच दाबणं गरजेचं आहे. हा या ट्रॅक्टरचा आवाज आहे. तर अशा प्रकारे आहे ना हा सॉलिस 32चा आवाज आहे. ओके, प्राईस वगैरे सर्व सांगितलं आहे, सर्व डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. अजून पण तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला शोरूमचा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हो, मला नक्की सांगा कमेंटपासून मला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि अजून ट्रॅक्टरसोबत बाईक्स आणि कारचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील का नाही हे पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचे, व्हिडिओ लाईक करायचे. टाटा, बाय बाय.